तर आज मी अगदी गावरान पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये छानपैकी झणझणीत असं खारं वांगं बनवलेलं आहे. भरलेलं वांगं आणि खारं वांगं हे दोन्ही जरा वेगळे आहेत. तर खाऱ्या वांग्याची चव ना खूप छान लागते, म्हणजे ना बनवायला इतकं सोपं आहे आणि खायला मात्र इतकी टेस्टी आहे ना. तर आज मी मस्तपैकी तुम्हाला हे खारं वांगं बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा. तिकडे बघू शकता आपल्याला खारं वांगं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर हिरव्या मिरच्या घेतल्यात, अशा तिखट झणझणीत हिरव्या मिरच्या घेतल्यात, पाहू शकता मस्त अशा ताज्या हिरव्या मिरच्या. 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा टमाटर बारीक चिरून घेतलंय आणि इकडे लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्यात 7-8 आणि 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, बारीक कट केलेत. त्यानंतर 1 वाटी भरून असे शेंगदाणे घेतले आहेत, हे पाहू शकता. थोडंसं सुक्कं खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही इथे तिळाच्या जागी वापरू शकता, पण मी तीळ आणि शेंगदाणे वापरतात, खूप छान चव येते. तर आपण काय करायचं, हे जे वांगे आहेत ना, ह्याला मस्तपैकी बारीक कट 4 बाजूनी कट केलेले आहेत आणि हे पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून हे काळे पडू नये. हे असं थोड्या वेळापूर्वीच मी हे वांगे कट करून ठेवले, 4 फोडी केल्यात आणि असं पाण्यामध्ये उलटे तोंड करून असं ठेवायचं जेणेकरून काळे पडत नाहीत. ह्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ टाकलं तरी हरकत नाही. हे असं जरा वेळ आपण हे ठेवून देऊया. ह्याच्यामध्ये बटाटेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची भाजून घ्यायचं थोडंसं. तर तव्यावर मी 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे जास्त करपवायचे नाही आहेत, फक्त थोडेसे ह्याच्यामध्ये डाग पडले ना, म्हणजे ब्राऊन स्पॉट आले की काढून घ्यायचं. थोडासा ह्याच्यामधला क्रिस्पीपणा तयार करायचा. हे पाहू शकता मस्तपैकी ह्याला भाजून घ्यायचं. हे अशा प्रकारे ना खारं वांगं एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागतं. हे बघा, तर हे शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत. थोडेसे याच्यावर डाग पडलेत, म्हणजे चांगल्या प्रकारे भाजलेत. अगदीच करपवायचे नाही, काळपट करायचे नाही. हे असे थोडे थोडे डाग पडले की काढून घ्यायचं. आता मी हे काढून घेते. इकडे बघू शकता एका चाळणीमध्ये मी ह्याला काढून घेतलेलं आहे. आता गरम तव्यावर आपण स्लो गॅसवर मिरची, लसूण आणि अद्रक भाजून घ्यायचा. हे पण जास्त भाजायचं नाही, थोडंसं याच्यामध्ये, ह्याला पण जास्त भाजायचं नाही, फक्त थोडंसं याच्यावर डाग पडले की हे काढून घ्यायचं. तर मिरची, लसूण आणि अद्रक हे सोबतच भाजून घ्यायचं स्लो गॅसवर. जास्त फास्ट गॅस केला की एकदम करपून जाऊन. हे असं चांगलं जरा भाजून घ्यायचं आणि थोडंसं भाजून झालं, कडक झाले की मग हे लसूण, मिरची आणि अद्रक हे काढून घ्यायची. आता हे चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. ह्याच्यावर बघा डाग पडलेले आहेत, मिरचीवर डाग पडले आहेत, म्हणजे चांगले भाजली आहे मिरची. ह्याच्या जास्त आता भाजायची नाही. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. इकडे लसूण, मिरची, शेंगदाणे भाजून निघलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्वप्रथम हे जे शेंगदाणे आहेत ना, हे वाटून घ्यायचे. हे पण थोडंसंच वाटायचे, एकदम बारीक नाही करायचे. एकच राऊंड असं मिक्सरचा फिरवायचा. याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे. मी इकडे तीळ टाकले, तुम्ही बारीक खोबरं सुक्कं टाकू शकता. हे बघा, फक्त 1 राऊंड फिरवायचा, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं. दुसऱ्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मिरची, लसूण टाकणार आहोत, त्यामुळं जास्त बारीक नाही करायचं. आता हे लसूण, मिरची, अद्रक जे भाजले ना, ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि फक्त ह्याला सुद्धा 1-2 राऊंड फिरून घ्यायचे मिक्सरचे, बस. एकदम सुक्कं सुक्कं वाटायचं, म्हणजे ही आपली वांग्याची स्टफिंग तयार होती. पाहू शकता किती मस्त वाटण झालेलं आहे, जास्त बारीक नाही करायचं. हे खारं वांगं जे आहे ना, ते हिरव्या मिरचीचंच बनलं जातं, फक्त एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही भरलेल्या वांग्यामध्ये याच्यात. आता हे सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. त्याला चांगली चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता हे वांग्यातलं सगळं पाणी काढून घेते आणि ह्या मसाल्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इकडे धना पावडर टाकते, 1 चमचा इकडे मी गरम मसाला पावडर टाकते
आणि आता एक अर्धा चमचा हळद टाकायची. हे बघा, अर्धा चमचा हळद टाकली. लागली हळद तर नंतर वांग्याच्या भाजीमध्ये टाकू शकतो. हे सगळं सुरुवातीला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हळद, मीठ आणि गरम मसाला हे सगळं ह्या मसाल्याला चोळून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं. हे असं दरदरा वाटतोय बघा. आणि मग एक चमचा तेल किंवा असं थोडं थेंबभर पाणी टाकून हा मसाला पॅक होईल इतका ह्याला ओलावा द्यायचा. जास्त पाणी किंवा तेल टाकू नका. अगदी एक चमचा तेल किंवा थेंबभर पाणी टाकायचं आणि ह्या मसाल्याला थोडासा ओलावा द्यायचा. काय होतं, असा मसाला केला की वांग्यामधून निसटत नाही, मग तेलामध्ये सुटला जात नाही. हे बघा, असं पॅक राहील ना. बस एवढाच मसाला असा पॅक करायचा. म्हणजे इतका टेक्स्चर करायचा, म्हणजे वांग्यामध्ये भरता येतो व्यवस्थित. आता आपण ह्या वांग्यामध्ये हा मसाला हलक्या हाताने भरून घ्यायचा. फोडी कट केलेल्या आहेत बघा, 4 भाग केलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडा थोडा मसाला उचलून हलक्या हाताने याच्यामध्ये भरायचा. मला तर वांग्यामध्ये भरलेल्या वांग्यामध्ये जास्त अति प्रमाणात तरी मसाला मी भरत नाही, नॉर्मलच भरते. कारण काय होतं, एकदमच वांग्याला मग चव येत नाही जास्त मसाला भरला की, मग सगळा मसाल्यात खाण्यात येतो. हे असं पॅक करायचं. चारी बाजूनी भरलं की असं दाब द्यायचा, म्हणजे मसाला याच्यामध्ये पॅक राहतो, निसटत नाही. हे बघा, किती छान प्रकारे हा मसाला भरला गेलेला आहे याच्यामध्ये. आता दुसऱ्या वांग्यामध्ये पण भरून घेते. थोडंसं अजून थेंबभर फक्त पाणी टाकले. जरा मसाला सुका सुका वाटतोय. परत एकदा सेम प्रोसेसने असं वांगे हे भरून घेते मसाल्यामध्ये. हलक्या हातानेच प्रोसेस करायची आणि हलक्याच हाताने याला दाब द्यायचा, म्हणजे भरलेला मसाला पॅक राहतो. हे बघू शकता, मस्त झालेलं आहे. आता हे सगळे वांगे मी अशाच पद्धतीने भरून घेते. तर सगळे वांगे मसाल्यामध्ये पॅक झाले, स्टफिंग भरली गेली आणि हा उरलेला मसालासुद्धा आपल्याला वापरायचा आहे. तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. गॅस अगदी स्लो आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे सुरुवातीला. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा टमाटर बारीक चिरलेलं आणि याला थोडंसं परतून घ्यायचं. थोडंसं परतलं गेलं की मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करूया. तर तेलामध्ये टमाटर आणि जिरे चांगले परत आहेत. एक एक वांगं घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं. लगेच मसाला वगैरे टाकायचा नाही. सुरुवातीला असं वांग्यामध्ये हे असं तेलामध्ये वांगे एक एक करून सोडायचे. स्लो गॅस ठेवायचा, हाय फ्लेम नाही ठेवायची गॅसची. हे सगळे वांगे बघा मी आता सेट केलेले आहेत आणि हलक्या हाताने हे सगळ्या वांगेत ना याच्यामध्ये भाजून घ्यायचे तेलामध्ये. थोडीशी चिमूटभर हळद मी या स्टेजवर टाकून घेतलेले आहे. सगळे वांगे हे जरा परतून घ्यायचं, तेलामध्ये जरा भाजून काढायचे, छान चव येते. 1 मिनिट असे वाफ द्यायची. बघा रंग चेंज झालेला आहे आणि भाजले गेलेले आहेत वांगे, बघू शकता. यांची स्किनचा रंग बदललेला आहे, ज्यामुळं भाजले जातात चांगले. आणि असं भाजल्यामुळं काय होतं, चव चांगली येते. आता उरलेला हा सगळा मसाला, जो वांग्याचा भरलेला मसाला असतो बघा, तो सुद्धा टाकायचा याच्यामध्ये. तो काय असं वेस्ट नाही होऊन द्यायचा, कारण ह्या मसाल्यासोबत ना आपल्याला भातासोबत खायला खूप छान आहे. पुन्हा एकदा मसाल्यासोबत हे सगळे वांगे मिक्स करून घ्यायचे, कोटिंग करून घ्यायची. आणि वांग्याला आपण सुरुवातीला परतून घेतलं आहे म्हणून भाजले आहेत. उरलेला सगळा मसाला टाकून घेते. आणि जर हा मसाला तुम्हाला टाकायचाच नसेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. मटकीची उसळ, गवारीची शेंग ह्या उरलेल्या मसाल्यामध्ये तुम्ही करू शकता. तर चांगले परतून घेते मसाल्यामध्ये. बघा किती छान असं हे आपलं खारं वांगं दिसत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिथं आपण हा मसाला वाटला त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकले आणि तेच मसाल्याचं पाणी मी इकडं वापरले. वांग्याला थोडं शिजवायचे. आणि दुसरी गोष्ट, मला रस्सा बनवायचा आहे. भाकरीसोबत चुरून खायला किंवा भातासोबत आपण याला खाऊ शकतो. आणि तुम्हाला रस्सा नको असेल तर अगदी थोडंसं थेंबर टाकून मग ह्याला वाफेवरच शिजून द्या. हे बघा किती छान असा गावरान असा हा टेस्टी खारं वांग्याचा मसाला बघा किती मस्त वाटतोय. आणि याला काही जास्त गाळ करायचं नाही वांग्याला. थोडंसं नरम सॉफ्ट झाले गॅस बंद करायचा.
हे असं हलक्या हाताने याला परतून घ्यायचं आणि मग परत एकदा झाकण ठेवायचं. पुन्हा एकदा 1-2 वाफा काढायच्या. सगळी प्रोसेस स्लो गॅसवरच करायची. हे बघा कसं वांगं आपलं झणझणीत हे खारं वांगं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. आता क्षणी तोंडाला पाणी सुटले, कारण वांगं म्हणलं हे सगळ्यांच्याच आवडीचं असतं, मग कोणताही प्रकार करा. तिथं सुंदर असं हे वांगं आपलं तयार झालेलं आहे. इकडे मी गॅस बंद केला आहे आणि पाहू शकता तुम्ही वांग्याचा रस्सा, याची ग्रेव्ही आणि वांग्याचं टेक्स्चर बघा. पूर्णपणे मसाला वांग्यामध्ये पॅक आहे, कुठेही जास्त निसटलेला नाही आहे आणि वांगंसुद्धा अगदी गाळ केलेलं नाही आहे. आपण खाता येईन असं वांगं ठेवलं आहे. हा रस्सा आहे ना, हा भाकरीसोबत आणि भातासोबत खायला इतका भारी वाटतो. आणि 2 वांगे घ्यायचे बस, इतकं मस्त जेवण होतं. तर चला आपण ह्याला प्लेटमध्ये आता सर्व करून घेऊया. ही कढाई मी जरा उतरून घेतली आहे गॅसवरून. पाहू शकता आपलं हे भरलेलं वांगं. हे अशा प्रकारे गावरान पद्धतीचं, सोप्या पद्धतीचं खारं वांगं नक्की एकदा ट्राय करून बघा. ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत ना अप्रतिम लागते हे वांगं, एकच नंबर लागतं. भूक लागलेली असन आणि असं जर वांगं खायला भेटलं, खारं वांगं, पोट भरून जेवण होईल. गरमागरम ज्वारीची भाकर बनवायची, कांद्याची पात घ्यायची, लोणच्याची फोड घ्यायची आणि पापड वगैरे घेऊन मस्तपैकी याचा आस्वाद घ्या. तर वांगं छानपैकी नरम सॉफ्ट झालेलं आहे. तर पाहू शकता हे असं गावरान पद्धतीचं खारं वांगं आज मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच छान छान मस्तपैकी सोप्या पद्धतीचे, गावरान पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन, रेसिपी दाखवत राहीन. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत.